नमस्कार, आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल आंब बर्फी। उन्हाळ्यात आपण विविध प्रकारचे आंब्याचे पदार्थ बनवतो, त्याचपैकी चवीदार लागणारे आंब बर्फी बनवणार आहोत। आंब बर्फी इतकी चविष्ट येते की तोंडाला पाणी नक्कीच येईल। तर चला बघूया। हे आंबे आपण 1 किलो घेतलेले, ते हापूस आहेत। आतून कलर लाल असतो, खायला पण गोड असतात, म्हणून हेच आंबे वापरायचे। 1 वाटी साखर घेतलेली, नारळ घेतलेले, मिल्क पावडर घेतलेले, विलायची घेतलेली। आता आंबा कापून घ्यायचा। आंब्याचा आतला गर मस्त काढून घ्यायचा। अशा प्रकारे आपण आंब्याचा गर काढून घ्यायचा। आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। आता हे आपण ओलं खोबरं घेतले, ओलं खोबऱ्याची साल काढून घ्यायची, वरचं कवर पूर्ण काढून घ्यायचं। आता ही आपण पिलरने साल काढून घ्यायची। कटरपेक्षा पिलरने साल चांगली निघते। ही आपण पूर्ण वाटीची साल काढून घेतलेली, मस्त पांढर शुभ्र दिसते। आता हे आपण किसणीने मस्त बारीक करून घ्यायचं। तुम्ही काप करून मिक्सरमध्ये पण दळू शकतात। मला जाडच किस हवा आहे, म्हणून मी किसणीनेच किसून घेते, मिक्सरमध्ये बारीक नाही करत। आपण खोबरं सर्व किसून घेतलेले एक बाउलमध्ये घेतोय। तुम्ही या ठिकाणी कोरडं खोबरं पण घेऊ शकतात। आता हा आपण आंब्याचा गर काढून घेतलेला होता, तो आता मिक्सरमध्ये मस्त वाटून घ्यायचा, बारीक करायचा। मिक्सरमध्ये मस्त बारीक झाला। आता 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती टाकून द्यायची। साखर पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। आपली साखर पण मस्त मिक्स झालेली आहे, मस्त गर तयार झाला आहे बा। आता आपण एक बाउल घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकलेले, मिल्क पावडर टाकायची 1 पुडी छोटी। मिल्क पावडर ही थोडी थोडीच टाकायची, कारण गठोळ्याने व्हायला पाहिजे। मिल्क पावडर चांगली मिक्स करून घ्यायची, गठोळ्याने राहू द्यायच्या। मिल्क पावडर टाकल्यावर चांगली टेस्ट येते। मिल्क पावडरने मलाई सारखी टेस्ट येते मँगो बर्फीला। सर्व मिक्स केलेले आपण मिल्क पावडर, एक पण गठोळी दिसत नाही, मिक्स व्यवस्थित झालेले। या दुधाला आता आपण मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं। दूध मस्त मिक्स करून घ्यायचं, चमच्याने मिक्सरमध्ये दळून घ्यायचं। हे आपलं मिश्रण मस्त तयार झालं आहे। तवा गॅसवर ठेवून द्यायचा, थोडा गरम होऊ द्यायचं। अर्धा चमच तूप टाकायचं, त्यानंतर आपण मिश्रण टाकायचं। आता बघा, मिश्रणाचा कलर खूप चांगला आला। पण आता 10-15 मिनटं मिडियम फ्लेम राहू द्यायची आणि मिक्स करत राहायचं। याचा थोडा कलर चेंज होऊ द्यायचा, नंतर ओलं खोबरं आपण टाकायचं। याचा कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकतात। आता आपण याच्यात खोबऱ्याचा कीस टाकून देणार। खोबऱ्याचा कीस टाकून दिला। आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तसं बर्फी बनवायची सोपी पद्धत असते, पण आपण कंटाळा करतो, बाजारातून आणतो बर्फी। बाजारापेक्षा घरची बर्फी खूप छान असते। घरची बर्फीमध्ये आपण घरगुती पदार्थ वापरतो। बाजारातली मिठाईमध्ये मिलावट असते, त्याच्यामुळे जास्त खाऊ शकत नाही। आता आपण ही विलायची बारीक काढलेली टाकून द्यायची। विलायची टाकल्यानंतर चांगला सुगंध पण येतो, टेस्ट पण येते, मस्त खमंग वास सुटला आहे घरात। आता हे आपलं मिश्रण मस्त घट्ट होऊ राहिलं। हळूहळू तव्याला मिश्रण सुटू राहिलं, मस्त घट्ट होऊ राहिलं, गोळा पण मस्त बनलेला आहे। हे मिश्रण तयार व्हायला 15 ते 20 मिनिटं लागतात। आपलं हे मिश्रण मस्त पेड्यासारखं मिक्स झालेले, घट्ट पण आहे। त्याचा गोळा झाला तेव्हाच काढायचं। मी मिडियम फ्लेमवरच केलेले, कारण जास्त फुल फ्लेम केली तर ते जळू शकतं। मस्त चौकोनी प्लेट घ्यायची किंवा ताट पण घेतलं चालेल। मी काचेचं बाउल घेतलेले, त्याच्यावर तूप टाकलं, त्याला मी आता चौ बाजूने मस्त तूप पसरून घेते। तूप लावल्याने आंब बर्फी चिटकत नाही। हे मिश्रण आता चौकोनी बाउलमध्ये मस्त टाकून द्यायचं, चौ बाजूने मस्त पसरून द्यायचं, प्लेन करायचं। सर्वांना आंब बर्फी आवडते। आंब बर्फी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं, सर्वांना आवडतं, लहान मुलांना पण खूप आवडते आंब बर्फी। चौ बाजूने मस्त प्लेन झालेली आहे। आता ही बर्फी 4 तासासाठी सेट होऊ द्यायची। आता ही आपली बर्फी सेट झालेली आहे। आता चाकूने आपण मस्त फोडी करून राहिलो। तुम्ही आता बघू शकतात आपली बर्फी किती भारी आली। बर्फीला पाहूनच तोंडाला पाणी येतं, खायची पण इच्छा होते। तुम्हाला ही बर्फी कशी वाटली नक्की कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।